नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल खोत आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे 1857चा उठाव। 1857चा उठाव हा नियोजित उठाव होता, म्हणजेच 1857च्या उठावाची एक नियोजित तारीख ठरली होती, ती म्हणजेच 31 मे 1857। पण याच्यापूर्वी एक घडामोड घडली होती, ती म्हणजेच काय होती तर बराकपूर छावणीमधली एक घटना। बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे नावाचे एक सैनिक होते। बराकपूर छावणीमधले मंगल पांडे, त्यांची रेजिमेंट होती 34वी। 34व्या रेजिमेंटमधील सैनिक मंगल पांडे हे यांनी का उठाव केला होता तर त्यावेळेला एक नवीन बंदूक आली होती, रॉयल एनफील्ड। रॉयल एनफील्ड, या रॉयल एनफील्ड बंदुकीला काय होतं तर काडतुसाची बंदूक होती, आणि ही काडतुस होती गाय आणि डुकराची चरबी असलेली। मग गाय हे हिंदूंसाठी पवित्र आहे आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे, बरोबर। म्हणून हे जे गाय आणि डुकराचे चरबी असलेले काडतूस होते ते त्यांना दाताने तोडावे लागत होते। त्यामुळे ह्या मंगल पांडे यांनी काय केला होता, हा उठाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा कधी केला होता तर 29 मार्च 1857। 29 मार्च 1857 या रोजी त्यांनी उठाव केला, आणि त्यावेळेला त्यांना अडवण्यासाठी येणारे 2 ब्रिटिश अधिकारी होते। त्यामध्ये एक होता लेफ्टनंट बाग आणि दुसरे होते मेजर हुसेन। ह्या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळी घालून त्यांनी ठार केलं होतं, ठीक आहे। आणि या दोघांना ठार केल्यानंतर या दोघांना वाचवण्यासाठी फक्त एक व्यक्ती आला होता, त्याचं नाव आहे शेख पलटू। शेख पलटू नावाचा एक व्यक्ती होता। ह्या एकाच व्यक्तीनं, त्या जवळपास 400 सैनिकांपैकी एकाच व्यक्तीनं ह्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते, बाकी इतर कुणीही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले नव्हते, ओके। मग ह्यानंतर 8 एप्रिल रोजी मंगल पांडे यांना काय करण्यात आलेलं आहे, फाशी देण्यात आलेलं आहे, ओके। मग जवळपास 10 मेच्या आदल्या रात्री म्हणजे 9 मे रोजी ह्या परेड ग्राउंडवरती एक घटना घडली होती, आणि त्या घटनेमुळं 10 मे रोजी ह्या उठावाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। म्हणजेच नियोजित तारीख होती 31 मे, पण हा उठाव जो सुरू झालेला आहे तो जवळपास कधी 10 मे रोजी कुठून सुरू झालेला आहे तर मेरठ येथून हा उठाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ओके। मग 1857चा उठाव तर सुरू झाला, मग 1857चा उठाव सुरू होण्यापूर्वी त्याची काहीतरी कारणं असायला पाहिजेत का, असं अचानक झाला आणि अचानक उठाव सुरू केला असं काय होतं का, तर नाही। तर 1857च्या उठावासाठी काही महत्त्वाची कारणं होती, त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण होतं तर ते होतं आर्थिक कारणे। 1857च्या उठावाची आर्थिक कारणे काय होती तर त्यामध्ये पहिलं सांगता येईल शेतीचे व्यापारीकरण। ब्रिटिशांनी काय केलं होतं, शेतीचं व्यापारीकरण केलेलं होतं। म्हणजेच काय, शेती कशी करायची, शेती फक्त व्यापारासाठी महत्त्वाची जी काही पिकं आहेत तीच पिकं ब्रिटिश करायला लावत होते। त्यामध्ये निळीचं पीक होतं, ओके। निळीच्या पिकाची सक्ती केली जात असायची, म्हणजे त्यातून फायदा आहे तो पण कुणाला, फक्त ब्रिटिशांना, ह्यासाठी सक्ती केली जात असायची, ओके। दुसरं कारण होतं, आणि यातून जो फायदा होणार होता तो फक्त कुणाला असायचा, ब्रिटिशांना, भारतीयांना कोणत्या प्रकारचा फायदा नव्हता। त्यामुळं हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल की भारतीय शेतकऱ्यांच्या किंवा भारतीय लोकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो। दुसरं महत्त्वाचं कारण आहे हस्तकला उद्योगांचा ऱ्हास। आता हस्तकला उद्योग म्हणजेच काय, भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या मशिनरी नव्हत्या तर भारतामध्ये काय होते, हस्तोद्योग होते। हातावरती तयार केलेली वस्तू काय केल्या जायच्या, विकल्या जात असायच्या, ठीक आहे। मग ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे ब्रिटनमध्ये तयार होणारं जे काही कापड आहे ते भारतामध्ये आणलं गेलं, ओके। किंवा ब्रिटनमध्ये सुरू झालेले जो काही माल आहे तो भारतामध्ये आणण्यात आला। त्याचमुळे काय झालं आहे, भारतातील जे हस्तोद्योग आहेत त्या हस्तोद्योगांचा ऱ्हास झाला आहे, आणि हस्तकला किंवा हस्तोद्योग ज्या लोकांचे होते त्या लोकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे त्यांनी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर परकीय व्यापाराचे नुकसान झालेलं आहे। आता परकीय व्यापाराचं नुकसान म्हणजेच काय, ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाल्या कारणामुळे तेथील जो माल आहे
तो पक्का माल होता, तसंच तो स्वस्त पण होता. आणि भारतामध्ये हातावरती तयार केलेल्या ज्या काही वस्तू होत्या, भारतात ज्या काही वस्तू तयार होत होत्या त्या वस्तू काय होत्या, महाग असायच्या. त्यामुळे भारतात जो येणारा परकीय माल आहे तो जास्तीत जास्त खपावं लागला. पण भारताचा जो माल आहे तो परकीय देशांमध्ये जात नव्हता. त्यामुळे ते सुद्धा भारताचं नुकसान झालेलं आहे. आणि हे जे व्यापारी होते ते व्यापारी सुद्धा यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात 1857च्या उठावामध्ये. तसंच भारतीयांचं आर्थिक शोषण केलं गेलेलं आहे. चौथं जे कारण आहे, भारतीयांचं काय केलेलं आहे, आर्थिक शोषण केलेलं आहे. आता हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर दादाभाई नौरोजी यांचा जो काही सिद्धांत आहे बघा, ड्रेन थेअरी, या ड्रेन थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. लक्ष्मी ज्ञान नावाचं गोपाळहरी देशमुखांचं एक पुस्तक आहे. म्हणजे भारतातील लक्ष्मी कशी परदेशामध्ये गेली असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या काही गोष्टीमधून आपल्याला समजतं की त्यांनी भारतीयांचं आर्थिक शोषण केलेलं आहे. आणि ह्याचमुळं भारतीय लोकांनी काय केलं आहे, 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतो. तसंच आणखीन महत्त्वाचं काय, शेती संबंधी उदासीन धोरण म्हणजेच काय. आता शेती संबंधी उदासीन धोरण म्हणजेच काय, आता शेतीसाठी जो काही माल लागतो किंवा शेतीमध्ये जे काही पीक तयार केलं जातं, ह्या पिकावरती, ज्या पिकासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टींवरती कोणत्याही प्रकारचं काम ब्रिटिशांनी केलेलं नाही. पण म्हणजे भारतामध्ये जर दुष्काळ पडला असेल तरीसुद्धा त्यांनी जो काही शेतसारा आहे तो द्यायचाच. ओके, मग नाही पडला तरी पण तेवढाच द्यायचा. म्हणजे हे जे काही भारतीय लोकांच्यावरती त्यांनी अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि शेतीसंबंधी कोणत्याही प्रकारचं धोरण त्यांनी तयार केलेलं नव्हतं. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण होतं की शेती आपली रसातळाला जात होती. त्यामुळे भारतातील शेतकरी होते ते सुद्धा काय झाले होते, उदासीन झाले होते. ते सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एक असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीकडे दुर्लक्ष. म्हणजेच काय, आता समजा पाऊस पडला, जास्त पाऊस झाला तरी सुद्धा पिकं जातात आणि कमी पाऊस झाला तरी सुद्धा पिकं जातात, बरोबर. मग नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होत्या. त्या उपाययोजना सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा ब्रिटिशांनी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळं जे होणारं नुकसान होतं ते जास्तीत जास्त होत असायचं. ह्यामुळे सुद्धा भारतीय लोक काय झाले होते, असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तसंच इंग्रजांचं औद्योगिक धोरण म्हणजे ब्रिटनमध्ये 1850च्या दरम्यान काय झाली होती, एक औद्योगिक क्रांती झाली होती. म्हणजे मशिनरी निर्माण झाल्या होत्या आणि त्या मशिनरीवरती वेगवेगळ्या प्रकारचं कापड आणि तयार होत होतं. चांगलं आकर्षक कापड तयार होत होतं आणि ते स्वस्त असायचं. ओके, आणि तिथं जी औद्योगिक क्रांती झाली होती आणि त्याचे पडसाद भारतामध्ये उमटलेले पाहायला मिळतात. आणि त्यामुळे भारतीयांचा व्यापार असेल, भारतीयांचे हस्तोद्योग असतील, हे सगळे ठप्प झालेले पाहायला मिळतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजेच आर्थिक कारणं, यापासून आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागत होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या कारण 1857च्या उठावासाठी महत्त्वाची ठरतात. ओके, ही झाली आपली आर्थिक कारणं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे राजकीय कारणं. दुसरा पॉईंट त्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, राजकीय कारणे. आता राजकीय कारणे म्हणजेच काय, पहिलं कारण त्यामध्ये आहे कंपनीचे साम्राज्यवादी धोरण. आता कंपनी म्हणजेच कोणती कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी. 1600 साली भारतामध्ये आलेली ईस्ट इंडिया कंपनी. कारण ईस्ट इंडिया कंपनीकडं सर्व अधिकार असलेले पाहायला मिळतात. ओके, मग त्यांनी काय केलं होतं, साम्राज्यवाद म्हणजे 1848ला जेव्हा डलहौसी व्हाईसरॉय झाला होता. व्हाईसरॉय म्हणजेच काय, गव्हर्नर जनरल. व्हाईसरॉय हे पद नंतर आलं होतं. गव्हर्नर जनरल होता कोण, लॉर्ड डलहौसी. मग या लॉर्ड डलहौसीनं काय केलं होतं, साम्राज्यवाद म्हणजे साम्राज्य विस्ताराचं काम सुरू केलं होतं. 1848 पासून 1856 पर्यंत त्यानं सर्वात जास्त साम्राज्य विस्तार केलेला पाहायला मिळतो. ओके, आणि हेच महत्त्वाचं आहे की साम्राज्यवादी धोरण म्हणजेच काय, जवळपास त्यानं वेगवेगळी संस्थानं खालसा केली. ते कारण आपण खाली बघणारच आहोत. ओके, तसंच दुसरी गोष्ट आहे तैनाती फौज. आता तैनाती फौज काय आहे, 1799 साली लॉर्ड वेलस्ली यानं काय केलं होतं, तैनाती फौजेचं धोरण आणलं होतं. आता 1798-99 या दरम्यान काय झालं होतं, लॉर्ड वेलस्ली यानं हे धोरण आणलेलं होतं. म्हणजेच काय, तैनाती फौज म्हणजेच काय, ब्रिटिशांची एक फौज होती ती भारतीय राजांच्या दरबारामध्ये राहणार. ओके, आणि भारतीय राजांचं संरक्षण करणार. म्हणजे भारतीय राजांच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांची एक फौज त्यांना हवी असू दे किंवा त्यांना नसू देत तरी सुद्धा ती त्यांच्याकडे राहणार. आणि त्यांचं संपूर्णपणे जो काही त्यांना लागणारा खर्च असेल तो कोण घालणार होतं, भारतीय राजांना करायचा होता. म्हणजेच जर आम्हाला नको असेल तरी सुद्धा ती तुमच्यावरती लादली जाणार. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तैनाती फौज. तैनाती फौजेची सक्ती ही कशामध्ये करण्यात आली होती, ह्या
राजकीय कारणामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे 1857चा उठाव होण्यासाठी भारतीय राजे हे सुद्धा कारणीभूत आहेत. म्हणजे भारतीय राजांना सुद्धा काय झालेलं आहे, ह्या लोकांची ही कारणं किंवा ह्या लोकांच्या ह्या गोष्टी आवडलेल्या नव्हत्या, म्हणून त्यांनी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर लॉर्ड डलहौसीचं जे विलिनीकरणाचं तत्व होतं ते. विलिनीकरणाचं तत्व म्हणजेच काय, दत्तक वारस नामंजूर केलं, आर्थिक कारभार चांगला नाही या कारणास्तव काय केलं आहेत, काही संस्थानं खालसा केले आहेत. मग संस्थानं खालसा करणं म्हणजेच काय, त्यामध्ये सगळ्यात पहिलं संस्थान कोणतं खालसा केलं असेल तर ते होतं सातारा. ओके. पहिलं संस्थान कोणतं केलं होतं तर ते होतं सातारा. कधी केलं होतं, 1848ला. ओके. 1848ला सातारा हे संस्थान खालसा केलं होतं. त्यावेळेला प्रतापसिंह राजे हे त्याचे काय होते, राजे होते. त्यानंतर होतं काही बघाट असेल, सातारा, बघाट, संभळपूर, ओके, उदयपूर, झाशी, नागपूर. ओके. ही काही संस्थान आहेत. ही संस्थानं काय केली होती, खालसा केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता सातारा हे संस्थान सगळ्यात पहिलं, जर परीक्षेला प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिला खालसा केलेलं संस्थान कोणतं तर ते होतं सातारा. झाशी हे 1853ला, 1854ला नागपूर हे सुद्धा काय केलं होतं, खालसा केलेलं पाहायला मिळतं. ओके. मग ही संस्थानं खालसा केल्यामुळं दत्तक वारस नामंजूर या कारणास्तव काय केली होती, ही संस्थानं खालसा केली होती. म्हणजे याच्यापूर्वी एक काय होता, त्यांचा कायदा होता की जर कोणत्या राजाकडे एक वारस नसेल तर तो एक दत्तक पुत्र घेऊ शकत होता आणि त्याला आपला वारसदार नेमू शकत होता. पण डलहौसीनं हे दत्तक वारस नामंजूर करून टाकलं होतं आणि त्यामुळे दत्तक पुत्र घेतला असेल तर तो वारसामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा हक्क नसणार आहे, हे डलहौसीनं सांगून टाकलं होतं. आणि 1856ला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवध. 1856ला अवध हे संस्थान खालसा करण्यात आलं होतं. ह्या अवधचे जे सैनिक होते जवळपास निम्म्यापेक्षा जास्त बंगालच्या फौजेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सैनिक अवधचं होतं. आणि अवध जेव्हा खालसा करण्यात आलं होतं त्या सैनिकांमध्ये सुद्धा काय झाली होती, नाराजी प्रकट झालेली पाहायला मिळते. म्हणजे अवध हे कशामुळे खालसा केलं होतं तर तिथला अंतर्गत कारभार चांगल्या प्रकारे केला जात नाही आहे या कारणास्तव अवधला काय केलं होतं, खालसा केलं होतं. परीक्षेसाठी विचारलं जाईल की बाबा अंतर्गत जो काही कारभार चांगला नाही म्हणून कोणतं संस्थान खालसा केलं तर ते अवध असेल. बाकी संस्थान काय होती तर दत्तक वारस नामंजूर म्हणून खालसा केलेली पाहायला मिळतात. ओके. मग हे विलिनीकरणाचं तत्व होतं. यामुळं ते राजे असतील, ते संस्थानिक असतील, काय झाले होते, नाराज झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर पदव्या असू देत, पेन्शन असू दे, रद्द करण्यात आली होती. ओके. नानासाहेबांची पेन्शन रद्द केली होती. काही त्रावणकोर असेल, कर्नाटक असेल, इथले जे राजे आहेत त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या. ओके. त्यावेळेला त्या वेगवेगळ्या पदव्या, रावबहादूर, रायबहादूर अशा काही वेगवेगळ्या पदव्या दिल्या जात असायच्या, त्या सगळ्या पदव्या काय केल्या होत्या, रद्द केल्या होत्या. पेन्शनसुद्धा रद्द करण्यात आली होती. ओके. कानपूरचे कोण, कानपूरमध्ये आपल्याला कोण होते, नानासाहेब पेशवे यांचेसुद्धा काय केली होती, पेन्शन रद्द करण्यात आली होती. आणि ती पेन्शन रद्द करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी 1857च्या उठावामध्ये काय केला होता, सहभाग घेतलेला पाहायला मिळतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे वतने, इनामदारी, जहागिरी. ओके. 1828 साली लॉर्ड विल्यम बेंटिक याने एक इनाम कमिशन नेमलं होतं. तसंच इनाम कमिशन 1852 साली डलहौसीनं नेमलं होतं. आणि अशी काही वतनं आहेत, अशा काही इनामदारी आहेत, अशा काही जहागिरी आहेत की ज्या काही त्याची तुम्ही चौकशी करा आणि ते आपल्याला जप्त करायचे आहेत. अशा वेळेला त्यावेळेला जवळपास 21,000 इनामं, वतनं आणि जहागिरी जप्त करण्यात आली होती. त्यामुळे 21,000 कुटुंब रस्त्यावर आली होती आणि त्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. म्हणजे इनामदार जे काय असतील, जहागीरदार असतील किंवा वतनदार असतील, ह्या लोकांमध्ये आपल्याला एक असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो. ओके. ही झाली महत्त्वाची म्हणजे राजकीय कारणं. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तर सामाजिक कारणं. आता सामाजिक कारणांमध्ये आपल्याला काय सांगता येईल तर भारतीयांना अपमानास्पद वागणूक. पहिलं कारण काय आहे, भारतीयांना अपमानास्पद वागणूक. आता अपमानास्पद वागणूक म्हणजेच काय, आता तुम्ही एक मर्द नावाचा मूवी बघितला असेल. त्या मर्द नावाच्या मूवीमध्ये काय आपण एक बघतो बघा, अमिताभ बच्चनचा मूवी आहे आणि घोडागाडी आहे, त्याच्याबरोबर त्याचं कुत्रं असतं आणि ते गेट तोडून बरोबर आतमध्ये येतं. म्हणजे त्या हॉटेल आणि हॉटेलच्या दारामध्ये एक पाट्या असतात की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, अशा काही पाट्या होत्या. आणि त्यावेळेला तो अमिताभ बच्चनचा तो मूवी आहे की कुत्रं पण आलेला आहे, घोडा पण आलेला आहे आणि भारतीय पण आलेला आहे.
म्हणजे अशा पद्धतीनं त्या काळामध्ये ह्या गोष्टी होत्या की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजे भारतीयांना कुत्र्याप्रमाणे वागणूक दिली जात असायची, म्हणजे भारतीयांना कुत्रं समजलं जायचं, हे कोण ब्रिटिश समजत होते, म्हणजे अशा पद्धतीने एक अपमानास्पद वागणूक दिली जात असायची. दुसरं कारण आहे यामधलं भारतीयांच्या सामाजिक चालीरीतींमध्ये हस्तक्षेप. आता सामाजिक चालीरीतींमध्ये हस्तक्षेप करणं हे चांगलं होतं, भारतीय लोकांचा विचार केला तर ते चांगलं होतं. म्हणजेच काय, सतीप्रथा असेल, सतीप्रथावरती जे काही त्यांनी केलेले प्रयत्न असतील, दुसरं जो काही विधवा पुनर्विवाह आहे ह्यावरती केलेलं काम असेल, ओके, हे चांगलं काम होतं. पण भारतीय सनातनी लोकांना हे मान्य नव्हतं. ओके, भारतीय सनातनी लोकांना आपल्या समाजामधल्या ज्या सामाजिक चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. म्हणजे ज्या रूढी परंपरा आमच्या सुरू आहेत पहिल्यापासून त्या तशाच राहिल्या पाहिजेत, आणि ह्याचमुळं हे सनातनी लोक यामध्ये सामील झालेले पाहायला मिळतात. ओके, मग या चालीरीतींसाठी त्यांनी काय केलं होतं, तर काही सामाजिक सुधारणा कायदे केले होते. कुठले कुठले, सतीप्रथा बंदी, म्हणजेच बघा 4 डिसेंबर 1829 साली एक सतीप्रथा संबंधीचा कायदा करण्यात आला होता. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि हा कायदा करण्यासाठी त्यांना कोण जास्तीत जास्त प्रयत्न केले होते, तर राजाराम मोहन रॉय, आणि महाराष्ट्रातून कोण होते, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. ओके, ह्या 2 व्यक्तींनी सर्वात जास्त प्रयत्न केले होते. म्हणजे 23 जून 1823ला काय झालं होतं, एक अर्ज करण्यात आला होता ब्रिटिश संसदेला, सह्यांचा अर्ज करण्यात आला होता. त्यामध्ये ह्या दोघांच्या सह्या आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. ओके, मग ह्यानंतर हा एक कायदा करण्यात आला होता, कोणता, सतीप्रथेचा. ओके, आणखीन 1856ला कुठला कायदा करण्यात आला होता, तर तो होता विधवा पुनर्विवाहाचा कायदा. म्हणजे ह्या सामाजिक चालीरीती बंद करण्यासाठी किंवा वाईट कुप्रथा बंद करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, हा उठाव किंवा हे कायदे केले होते. आणि हे कायदे कुणाला मान्य नव्हते, सनातनी लोकांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी या 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतो.